नमस्कार मंडळी. तर मी आज आलेले आहे माझ्या आत्याच्या गावाला. हे गाव आहे तांबाळा आणि इथे खूप सुंदर अशी आंब्याची झाडं आहेत. बघा ह्या झाडांना किती छान अशा कैऱ्या लागलेल्या आहेत. वाव यार, मला तर वाटत होतं की असं तोंडाला पाणी सुटत होतं या कैऱ्यांना बघून. असं वाटते की यांना तोडावं आणि मस्त कापून छान हळद मीठ मिरची टाकून खावावं. वाव, कसले भारी आहेत बघा ना, किती सुंदर लागलेले आहेत आंबे. वाटते की हे गाव सोडून जाऊच नाही, कसलं भारी गाव आहे ना. हे बघा, खाली कांद्याची पात पण लावलेली आहे. इथे ना छान छान असे आंबे लागलेले आहेत, मस्त कैऱ्या. आणि शेतच खूप भारी आहे इथलं, मस्त आहे सगळं काही. आणि आंब्याची झाडे तर आहेच, पपईची पण झाडे आहेत, पेरूची पण झाडे आहेत. ते मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. पण आधी तुम्ही हे आंबे बघून घ्या, कसले भारी लागलेले आहेत ना. तोंडाला पाणी सुटते का तुमच्या? सुटते? हो हो, कसले छान झाडं आहे, कसले छान आंबे आहेत. एवढे मस्त या कैऱ्या बघून ना मला तर तोंडाला पाणी सुटते. असं वाटते की लगेचच खाऊ यांना. तर तुम्ही या गावाला नक्की भेट द्या. एवढं भारी हे गाव आहे ना, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथलं. खूप छान छान लोक इकडे तिकडे फिरतात, पण जी मजा आहे ना ती खरंच मित्रांनो ती गावात आहे. गावातच येते खरी मजा. शहरात काहीच नाही आहे. शहरात आपलं काय उगाच ते ट्रेनची गर्दी वगैरे वगैरे. इकडेच सगळं काही भारी असतं माहिती आहे. खूप छान आहे गावाला. इथे एक मस्तपैकी असा हौद आहे, त्या हौदामध्ये असं पाणी भरलेलं आहे. हे आंब्याचे झाडं तर एवढे भारी आहेत ना, जेवढे तोडेल तेवढे कमीच वाटतात. हे बघा, मिरचीचे पण झाडं आहेत खाली, किती छान अशा मिरच्या लागलेल्या आहेत त्याला. बघा ना किती सुंदर आहे सगळं काही इथे. म्हणजे ना काही टेन्शनच नाही आहे बाहेर जाऊन काही पण भाजीपाला वगैरे विकत आणायचं. सगळं काही शेतामध्ये तोडायचं आणि बनवायचं. वा रे वा, काय भारी आहे जीवन हे. खूप छान वाटलं मला तरी. मस्त आहे ना सगळं काही. हे बघा, ही कैरी तोडती आहे, कसलं भारी आहे ना सगळं. वाव, ते बघा तिकडे दोन बायका काहीतरी काम करत आहेत वाटतं शेतात. आणि ना तिकडे कोथिंबिरीची शेती आहे.